नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते चिकन बनवण्यासाठी इथं अर्धा किलो चिकन घेतले। त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकली आणि 1 चम्मच मीठ टाकले। चांगलं मिक्स करून 2 मिनिटं असंच ठेवलंय। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय कट करून, एक टोमॅटो घेतले, 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे, थोडेसे धने घेतले अख्खे, गरम मसाला घेतलाय, कोथिंबीर घेतली त्याच्यात टाकायसाठी, सुकं खोबरं घेतलंय थोडंसं, इथं खडा मसाला घेतलाय, अद्रक लसूण घेतलंय। तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा चांगला फ्राय झालाय, त्याच्यामध्ये खोबरं पण फ्राय करून घ्यायचं चांगलं। खोबरं पण भाजून घेतलंय। टोमॅटो थोडं हलकं फ्राय करून घ्यायचं, सोनेरी कलर येईपर्यंत। लगेच धने टाकून घ्यायचे। धने टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ब्राऊन कलर येऊ द्यायचा। धने पण भाजून झाले। सर्वात पहिले अद्रक लसूणची पेस्ट मिक्सरला बारीक करून घ्यायची। अशीच बारीक करायची, याच्यापेक्षा जास्त बारीक करायची नाही। बाकीचा सर्व मसाला हा एकत्रच काढायचा। मसाला ग्राइंड झालाय, आता तडक्याची तयारी करूया। सर्वात पहिले कढई ठेवून घेतली गॅसवरती, तेल टाकून घेतलंय। अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते। लगेच लाल तिखट टाकायचं, तमालपत्र टाकून घ्यायचं त्यातच। गरम मसाला टाकायचा, थोडंसं पाणी टाकायचं। हा पण मसाला परतून घ्यायचा चांगला। लगेच त्याच्यात चिकन टाकून घ्यायचं। कमी गॅस करून 5 मिनिटं असंच याला होऊ द्यायचं। 5 मिनिटं झाले, आता झाकण काढून बघूया। भाजीला चांगलं तेल सुटलंय। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी, तुम्हाला जास्त टाकायचं असलं टाकू शकता। चिकनला मी मीठ लावलं, त्याच्यामुळे मीठ टाकायचं काम नाही। असंच 10 मिनिटं होऊ द्यायची कमी गॅसवरती। 10 मिनिटं झाले, आपलं चिकन बनवून रेडी झालं, तुम्ही बघू शकता। त्याच्यावर टाकायची वरतून आता कोथिंबीर। तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।